प्रश्न क्रमांक 26 या प्रश्नाचं उत्तर वयवारीवरती प्रश्न होता। मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे। वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय हे मुलाच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाच्या 6 पट असेल तर मुलाचे आजचे वय काढा। तर हा प्रश्न आपल्याला समीकरण मांडून हा प्रश्न सोडवता आला असता। 2x अधिक या ठिकाणी 10 वर्षानंतर म्हटले 2x अधिक 10 छेद 5x अधिक 10 बरोबर त्यानंतर काय सांगितलं की 10 वर्षापूर्वीच्या वयाच्या 6 पट असेल। तर तुम्हाला मी अगोदर या ठिकाणी उत्तर पटपट सांगतो आणि एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला स्पष्टीकरणाचा पाठवेन, कारण जर स्पष्टीकरण दिलं तर खूप वेळ जाईल आणि त्यासाठी तुम्हाला उत्तरं पटपट चेक करायचे असतात, त्यामुळे फक्त उत्तर सूची सांगतो। पहा, प्रश्न क्रमांक 26 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 वर्ष। प्रश्न क्रमांक 27 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 31वा। प्रश्न क्रमांक 28 घनाच्या काही स्थिती दिलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला विचारलेलं आहे की घनाचे कोणकोणते पृष्ठभाग समोरासमोर येणार नाहीत। तर बी समोर डी येणार नाही, बीच्या विरुद्ध दिशेला डी येणार नाही। त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 29 या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त सी पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 30 खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7। प्रश्न क्रमांक 31 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16। प्रश्न क्रमांक 32 ते 34 साठी मनोरा दिला आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। प्रश्न क्रमांक 32 हा संदिग्ध वाटत आहे, त्यामुळे हा आपण नंतर सोडूयात। प्रश्न क्रमांक 33 या प्रश्नाचं उत्तर पहा, प्रश्न क्रमांक 33 2 अचूक पर्याय दिलेले आहेत। AFX याचा संबंध RH PCQ बरोबर काय? तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 34 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 WPY। प्रश्न क्रमांक 35 ते 36 साठी सांकेतिक भाषा यावरती हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पहा, निळा हा शब्द कसा लिहाल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6293। प्रश्न क्रमांक 36 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 749। प्रश्न क्रमांक 37 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 GHNC। प्रश्न क्रमांक 38 आरशातील प्रतिमा ओळखायची होती। पहा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 39 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 40 आणि 41 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सई व वीर आणि पर्याय क्रमांक 4 निशा व राज। प्रश्न क्रमांक 41 या प्रश्नाचं उत्तर आहे ईशान्य पर्याय क्रमांक 2। पहा, संख्येच्या मांडणीतील सूत्र ओळखणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30। प्रश्न क्रमांक 43 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रविवार। प्रश्न क्रमांक 44 लेखक डॉक्टर प्राध्यापक यासाठीची योग्य वेन आकृती पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 45 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल। प्रश्न क्रमांक 46 या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 46 पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचे आहे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर। प्रश्न क्रमांक 47 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 48 लपलेली आकृती शोधायची आहे। प्रश्न क्रमांक 48 2 आणि 4 येईल। प्रश्न क्रमांक 49 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 50 या प्रश्नाचं उत्तर 50 या प्रश्नाचं उत्तर पहा, कागदाची घडी घालणे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 51 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येईल। प्रश्न क्रमांक 52 गटातनं बसणारी पद ओळखा, गटातनं बसणारी संख्या ओळखायची होती आपल्याला। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 52 या प्रश्नाचं उत्तर पहा, प्रश्न क्रमांक 52 तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 54 क्षय हे या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 55 या प्रश्नाचं उत्तर 1 येईल। प्रश्न क्रमांक 56 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 57 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 58 प्रश्न क्रमांक 56चं पर्याय क्रमांक 3 येईल, 4 येणार नाही। प्रश्न क्रमांक 58 या प्रश्नाचं उत्तर येईल संघ पर्याय क्रमांक 1।
प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59, जलसंधारण हा शब्द बनतोय आणि या ठिकाणी 10 जलसंधा 4 येईल चौथ्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 60 या प्रश्नाचं उत्तर पहा. प्रश्न क्रमांक 60, इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडील 10व्या अक्षरापासून उजवीकडील 5वे अक्षर कोणते, तर त्याचं उत्तर येईल एन, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61, तर या प्रश्नाचं उत्तर 65 येईल. प्रश्न क्रमांक 62 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 350. आणि प्रश्न क्रमांक 63 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 64 पाहूयात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 65, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 67 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68 या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 68, तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 69 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 70 या प्रश्नाचं उत्तर पहा. प्रश्न क्रमांक 71 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 70 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 72 पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 72, चुकीचे पद ओळखा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73 लयबद्ध मांडणी विचारलेली होती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 747. प्रश्न क्रमांक 74, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि प्रश्न क्रमांक 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने संपूर्ण बुद्धिमत्ताची उत्तरसूची आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. एखादा प्रश्न घाईत माझ्याकडून सुद्धा चुकू शकतो, तर मी संपूर्ण पेपर हे स्पष्टीकरण लगेच देणार आहे. तर जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल जर वाटलं की हा प्रश्न जरा व्यवस्थित पाहायचा असेल समजा तुम्हाला, तर तुम्ही तुमची शंका दूर करू शकता. तर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आजच्या आजच मी टाकत आहे. ठीक आहे, भेटूया स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.